ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिरियोडिक टेबलमध्ये जनरल इन्फॉर्मेशन शिकणार आहोत. ठीक आहे. आता पिरियोडिक टेबलमध्ये हा शॉर्ट्समध्ये मी पिरियोडिक टेबल लिहिलेला आहे, तुम्ही नेटवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये आपले जे एलिमेंट्स आहेत ते किती आहेत, 118 टोटल एलिमेंट आहेत. टोटल एलिमेंट किती आहेत, 118 आहेत. 118 टोटल आहे. म्हणजे आता रिसर्चनुसार त्याची ते वाटले असतील. ठीक आहे. रिसर्च जसा रिसर्च होईल सायन्समध्ये जसा रिसर्च होतो तसे आपले एलिमेंट वाढत जातात. तर मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जो मेंडेलियनने जो डिस्कवर केला त्याच्यामध्ये 118 आहेत. ठीक आहे. आता पिरियड्समध्ये पिरियड्स 7 आहेत. 7 म्हणजे जे हॉरिझॉन्टल लाईनमध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईनमध्ये ते किती आहेत, 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण पिरियड्स म्हणतो. म्हणजे पिरियोडिक टेबलमध्ये पिरियड्स किती आहेत, 7 आहेत. आणि ग्रुप्स किती आहेत, 18. ग्रुप्स म्हणजे वर्टिकल लाईन मधले म्हणजे असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 ते किती आहेत, 18 आहे. ठीक आहे. हे झाले पिरियड झाले 7, ग्रुप झाले 18. ठीक आहे. आता हे आपण पिरियोडिक टेबलची जनरल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. एक मिनिट. ठीक आहे. पिरियड समजले, पिरियड्स किती आहेत 7 आणि ग्रुप्स किती आहेत 18. ठीक आहे. आता आपण जनरल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आता हा जो आहे ह्याला काय म्हणतात आपण, हा आहे एस ब्लॉक एलिमेंट. एस ब्लॉक. हा जो मधला आहे त्याला काय म्हणतो, डी ब्लॉक. आहे तो पी ब्लॉक आणि हा आहे तो एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये 2 सिरीज असतात, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड. एस ब्लॉक म्हणजे दोन प्रकारचे मेटल असतात. एक असतात अल्कली मेटल, अल्कली, आणि दुसरा असतो तो अल्कली अर्थ मेटल. अल्कली अर्थ मेटल. डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट असतात त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्झिशन मेटल्स. ट्रान्झिशन मेटल ते आपण कुठे स्टडी करतो, ते आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मध्ये स्टडी करतो. ठीक आहे. पी ब्लॉक एलिमेंट. पी ब्लॉक मध्ये बोरॉन फॅमिली आहे, कार्बन फॅमिली आहे, नायट्रोजन फॅमिली आहे, ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली आणि नोबेल गॅसेस. ठीक आहे. आता हे ट्रिक कशी, म्हणजे हे एलिमेंट कशी माइंडमध्ये ठेवायचे, तर त्याचे काही ट्रिक्स बनवले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता एस ब्लॉक मध्ये दोन प्रकारचे मेटल आहेत, एक अल्कली मेटल आणि एक अल्कली अर्थ मेटल. आता हा पहिला जो ग्रुप्स आहे त्याच्यामध्ये जो अल्कली मेटल आहे ते कसे लक्षात ठेवायचे, तर हलीना की रूबी से फ्रेंडशिप. ठीक आहे. दुसरी बेंगन मांगे कार स्कूटर बाप राजी. ठीक आहे. हा झाला एस ब्लॉक एलिमेंट. आता पी ब्लॉक एलिमेंट आपण समजू. पी ब्लॉक मध्ये आपण काय म्हणतो, तर हा आहे ग्रुप 13, आहे 40, आहे 50, 60, 70 आणि 80. टोटल ग्रुप किती आहेत, 80. ठीक आहे. ग्रुप 30 बोरॉन फॅमिली, त्याला काय म्हणतो आपण, ट्रायड्स म्हणतो त्याला आपण, ट्रायड्स. बोरॉन फॅमिली ते कसं लक्षात ठेवायची, बाळ गंगाधर इंडियन टिळक नेहरू. ठीक आहे. इंडियन टिळक नेहरू. ठीक आहे. बोरॉन फॅमिली कशी लक्षात ठेवायची, बाळ गंगाधर इंडियन टिळक नेहरू. कार्बन फॅमिली कौन सी गीता स्नेहा प्रभू. कार्बन फॅमिली कौन सी गीता स्नेहा प्रभू. नायट्रोजन फॅमिली नेदरलँड पाकिस्तान, नेदरलँड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिकारी झाली नायट्रोजन फॅमिली. ऑक्सिजन फॅमिली ओ सानिया से तेरे पॉकेट. फ्लोरीन ब्रोमीन आयोडीन एस्टडीन. नोबेल गॅसेस हिना नीना अरिना क्रिप्टॉन झेनॉन ड्रेडम. ठीक आहे. हिना नीना अरिना करीना झेरॉक्स रूबी. ठीक आहे. तर डी ब्लॉक एलिमेंट सचिन तेंडुलकर बेहरी क्रेझी मॅन फ्री कोचिंग नितीन कझी.
निकम्मा पंडित पिटेगा, निकेल, कौन आज आएगा, फेरस, मन तक रे, कमवा, वनिता, असे शॉर्ट ट्रिक्स आहेत ते आपण लक्षात ठेवून आपले जे एलिमेंट्स आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो. आता हा तेरा झेब्रा हरामी, ठीक आहे. सायला असे आपण एलिमेंट्स आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला जे फनी ट्रिक्स बनवले आहेत ते आपण त्या फनी ट्रिक्स नुसार आपण एलिमेंट आपण माइंड मध्ये ठेवू शकतो. या आहे लॅन्थनम सिरीज, या आहे ऍक्टिनाइट सिरीज, ठीक आहे. आता हे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात तर सगळ्यांना माहिती आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बोरॉन फॅमिली 3, 4, 5, 6, 7, 8 हे झाले याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? पहिल्यांदा काय आपण लक्षात ठेवलं तर पहिल्यांदा आपण एस ब्लॉक लक्षात ठेवायचा. लीना के रुबी से फ्रेंडशिप, बेंगन मांगे कार स्कूटर बाप राजी, 3D सिरीज सचिन तेंडुलकर व्हेरी क्रेझी मॅन, 3 क्वेश्चन टू नितिन कजिन, निकेल निकमा पंडित पिटेगा, फेरस फेरस आयरन रुदेडियम ऑस्मियम, मन तक रे, कमवा, वनिता, तेरा झेब्रा हरामी, सायला, ठीक आहे. कौन आज आएगा. आता पी ब्लॉक एलिमेंट, बाळ गंगाधर इंडियन टिळक नेहरू, कौन सी गीता स्नेहा प्रभु, नेदरलैंड पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सब भिखारी, ओ सानिया से तेरे पॉकेट, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन एस्टाडीन, हिना नीना अरिना करीना झेरॉक्स रुबी. या प्रकारे आपण एलिमेंट लक्षात ठेवायचे, ठीक आहे. आता ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मॅजिक नंबर. आपले पिरियड्स आपले किती आहेत 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, ठीक आहे. हे झाले पिरियड्स. आता मॅजिक नंबर एक लक्षात ठेवायचा आहे. आपला जो फोन नंबर आहे ना तसा प्रकारचा आपला एक मॅजिक नंबर सगळ्यांना लक्षात ठेवायचा. तो मॅजिक नंबर आपल्याला बहुत त्याचे यूज होतात. म्हणजे पुढे केमिस्ट्रीमध्ये आपल्याला कॉम्पेरिशन करायचं असेल, नंतर आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा मॅजिक नंबर हा विचारला जातो. तो एक मॅजिक नंबर काय आहे 2, 8, 8, 18, 18, 32, 32. कॅल्क्युलेशन केलं तर टोटल कॅल्क्युलेशन किती येते 118. हा मॅजिक नंबरचा यूज काय आहे तर पिरियड्स नंबर 1 एलिमेंट किती आहेत 2, हायड्रोजन आणि हेलियम, हे झाले 2. पिरियड्स नंबर 2 एलिमेंट किती आहेत 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पिरियड्स नंबर 3 एलिमेंट किती आहेत 18, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एलिमेंट किती आहेत 18. असेच आपण एलिमेंट्स म्हणजे पिरियड्स मध्ये एलिमेंट किती आहेत ते ह्या मॅजिक नंबर नुसार सांगू शकतो. हा झाले ट्रिक्स. आता मी तुम्हाला फॉर्म्युला पण सांगणार आहे. फॉर्म्युलानुसार पण आपण पिरियड्स मध्ये किती एलिमेंट आहेत त्याच्यानुसार आपण फॉर्म्युलानुसार पण काढू शकतो. एक्झाम मध्ये फॉर्म्युला सुद्धा विचारला जातो. आता जर आपला पिरियड्स आता इथे तुम्ही पिरियड्स किती आहेत 7, n इव्हन पण असणार आहे आणि ऑड पण असणार आहे. जर ऑड असेल तर n+2 2 चा स्क्वेअर इंटू स्क्वेअर इंटू 2 हा झाला त्याचा फॉर्म्युला. जर ऑड असेल n+1 इंटू 2 इंटू 2 स्क्वेअर. तर ह्या फॉर्म्युलामध्ये घालून सुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता इव्हन 2 घालूया, 2 + 2 8 बरोबर. 2 + 2 4, 4 / 2 आन्सर आलं 2, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 2 8, आन्सर आलं 8. आता आपण ऑड व्हॅल्यू घेऊया. ऑड मध्ये 3 घेऊया, 3 + 1 × 2, 3 + 1 4, 4 / 2, 2 चा स्क्वेअर 4, 4 × 2 8. असे आपण पिरियड्स मध्ये किती व्हॅल्यू आहेत ते आपण बाय फॉर्म्युला आणि बाय ट्रिक्स दोन्ही प्रकारे आपण सांगू शकतो, ठीक आहे. आता हा जो बोरॉन फॅमिली आहे ग्रुप 13 त्याला काय म्हणतो आपण ट्राइड्स, ग्रुप 14 ला काय म्हणतो टेट्राड्स, ग्रुप 14 ला आपण काय म्हणतो टेट्राड्स, ग्रुप 15 ला काय म्हणतो आपण पिंकोजन आणि ग्रुप 17 ला काय म्हणतो आपण हॅलोजन.
आणि ग्रुप 18 ला काय म्हणतो आपण, नोबेल गॅसेस म्हणतो आपण, नोबेल गॅसेस. ठीक आहे. आता ग्रुप 16 ऑक्सिजन फॅमिलीचे जे एलिमेंट्स आहेत ते एक्झाम मध्ये विचारतात. म्हणजे ऑक्सिजन असेल, सल्फर असेल, सेल्युरियम असेल आणि टेलोरियम असेल. आता आपण ग्रुप 13 ला माहिती आहे आपल्याला ट्रायड्स म्हणतात, 14 ला टेट्राड्स, 15 ला पिंकोजन. ग्रुप 16 ला काय म्हणतात, तर त्याचे जे एलिमेंट्स आहेत 1 2 ऑक्सिजन, सल्फर, सेल्युरियम, टेलोरियम, याला काय म्हणतात आपण, चाल्कोजन असं म्हणतो. चाल्कोजन असं म्हणतात. एक्झाम मध्ये हे विचारलं जाऊ शकतं. हे पण विचारतात हे ट्रायड्स कोण आहेत, पिंकोजन कोण आहेत, हायड्रोजन कोण आहेत आणि नोबेल गॅसेस कोण आहेत, हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. आणि दुसरं एक एक्झाम मध्ये विचारलं जातं तर ते आहेत कॉइनिज मेटल. कॉइनिज मेटल ते कोणते आहेत, तर ते आहेत कौन आज आएगा, कॉपर, गोल्ड आणि सिल्वर. ठीक आहे. आणि आपल्याला जर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 1 to 30 एलिमेंट्स पार्ट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हायड्रोजन आणि झिंक पर्यंत हे 30 एलिमेंट आपले पार्ट पाहिजेत. ठीक आहे. हे झाले जनरल इन्फॉर्मेशन ऑफ पिरियोडिक टेबल. धन्यवाद.